नमस्कार. आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी. त्यासाठी मी इथे पाणी उकळायला ठेवले. पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये जिरं, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंगा, दालचिनी असं गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे. आधी आपण थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे. राईस चिपकू नये म्हणून, चिकट होऊ नये म्हणून. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर तुम्ही बघा इथे पाणी उकळलंय. मी याच्यात मीठ टाकते. मीठ टाकायचं आणि अर्ध्या तासापूर्वी मी हे बिर्याणी बासमती तांदूळ आहेत, अर्ध्या तासापूर्वी भिजवून ठेवले होते बिर्याणीसाठी. एवढी वाटी मी तांदूळ घेतले होते, बासमती तांदूळ. आता हे भिजवलेले तांदूळ आपण पाण्यामध्ये टाकायचे. आपली इथे बासमती राईस शिजते. तोपर्यंत मी इथे पॅन ठेवले गरम व्हायला. आपल्याला त्यामध्ये असे लांब लांब कांदा चिरून घ्यायचे. 3 कांदे घेतले मीडियम साईजचे. त्यांना आपल्याला चॉकलेटी ब्राऊन होईपर्यंत भाजत राहायचं. तांदूळ राईस खूप शिजवायचं नाही आहे, थोडं 80% शिजवायचं आपल्याला बासमती तांदूळ, कारण की तो नंतर तुटला नाही पाहिजे. तर इथे माझं बासमती राईस झालं आहे. मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते याला चाळणीमध्ये बिर्याणी. त्यासाठी मी इथे हा कांदा भाजते. मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले. त्यांना असं पूर्ण चॉकलेटी होईपर्यंत भाजून घ्यायचे. आपल्याला कांद्याला क्रिस्पी करायचं आहे, तर हे भाजताना मीठ नाही घालायचं ह्याच्यामध्ये. तेलावरती भाजत त्यांना क्रिस्पी होईपर्यंत चॉकलेटी ब्राऊन करायचे. कांद्याला सारखं फिरवत राहायचं, कारण की आपल्याला त्यांना एकसारखं भाजायचं सगळ्याला क्रिस्पी होण्यासाठी. तिथे सारखं फिरवत राहायचे. इथे तुम्ही बघू शकता हे आपला कांदा होत आला आहे भाजून. त्याला स्लोवरतीच भाजायचं आहे, फास्ट नाही, कारण की जळू शकतं. आपल्याला त्याला क्रिस्पी करायचे. आता आपला कांदा भाजून होत आला आहे. तर आपण ह्याला काढून घेऊया प्लेटमध्ये. कांदा आपला झाला आहे चॉकलेटी. मी इथे त्याला प्लेटमध्ये काढलं आहे. त्यातलाच थोडा कांदा मी असं कढाईमध्ये घेतला आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. पेस्ट चांगली परतून आता आपलं लसूण परतलं आहे. लसूण परतून झाल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घेतला आहे पेस्ट बनवून, ते टाकायचे. ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची चांगली.
टोमॅटोची प्युरीला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटले. आता आपण यात मसाले घालूया. सगळे घरगुती मसाले आहेत आणि बिर्याणी मसाला आहे थोडा. आपण याला पुन्हा थोडं झाकून ठेवूया. आपण जो कांदा क्रिस्पी होण्यासाठी चॉकलेट ब्राऊन केला आहे त्यातला आता मी थोडा कांदा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. एवढा कांदा मी मिक्सरमध्ये वाटणार आहे आणि एवढा शिल्लक ठेवणार आहे. एवढा शिल्लक ठेवायचा आहे आपल्याला आणि हा एवढा वाटून घ्यायचा. मी असा कांदा वाटून घेतला आहे, ब्राऊन केलेला कांदा मिक्सरमध्ये. तुम्हाला पाहिजे क्रिस्पी कांदा तुम्ही हाताने सुद्धा चुरून घेऊ शकता. आणि मी इथे दही घेतलं आहे. हे दही असं फेटून घेतलं आहे. ही अर्धी वाटी मी दही घेतले, त्याला असं फेटून घेतलं आहे. फेटल्यानंतर हे जे आपण कांदा वाटला आहे तो कांदा ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता तर हे आपलं टोमॅटोची प्युरी झालेली आहे चांगली, त्याला तेल सुटले. तर मी इथे दही आणि जो ब्राऊन केलेला कांदा होता तो असा मिक्स करून घेतला आहे. तो आता आपल्याला कढाईमध्ये टाकायचा आहे. मी मिक्स केलेला दही आणि ब्राऊन केलेला कांदा जो वाटून घेतला होता तो मिक्स केलेला मी ह्याच्यामध्ये टाकून दिलं आहे. त्याला चांगला परतून झालं की यामध्ये थोडं 2 हिरव्या मिरच्या टाकते मी. मीठ घालायचे. आणि आपल्याला ह्याला झाकण मारून ठेवून द्यायचे थोडा वेळ. आपण मसाला चेक करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला तेल सुटले. आता आपण यात मी प्रॉन्स घेतले. प्रॉन्सला मी अर्ध्या तासापूर्वी हळद आणि मीठ लावून ठेवले. हे आता आपण या मसाल्यात टाकूया. आता आपण याला छान झाकण मारून थोडं शिजू देऊया 1-2 मिनटं. तर ते कोळंबी शिजायला टाकून 10 मिनटं झाली आहेत आणि आपली कोळंबी शिजली आहे. ही कोळंबी चांगली शिजली. मी ही कोळंबी दुसऱ्या भांड्यात काढून घेते कारण आपल्याला ह्याच कढईत दम द्यायला ठेवायचे बिर्याणीला. तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये थोडासा मसाला तसाच ठेवला आहे. आता यामध्ये मी राईस टाकणार आहे. राईस टाकल्या. आता यावरती पुन्हा प्रॉन्सचा मसाला टाकायचा आहे. सगळं टाकून घ्यायचं. आता यावरती पुन्हा आपल्याला राईसचं थर लावून घ्यायचं. तर यामध्ये
थोडा पुदिनाचे पानं टाकायचे. जो क्रिस्पी केला होता ऑनियन तो टाकायचा. कोथिंबीर टाकायचे. हे रोज वॉटर आहे 1 चम्मच, ते टाकायचं आहे सगळीकडे स्प्रेड करून. एकदम थोडं केवढा वॉटर टाकायचं आहे. 2-3 थेंब, 4 थेंब टाकलेत मी. आणि हे जे आपलं कलरचं पाणी आहे हे असं टाकून द्यायचे. आणि आता आपल्याला ह्याला 15-20 मिनिटासाठी दम देऊन घ्यायचा. मी इथे असं माझा जुना तवा घेतला आहे आणि त्याला गॅसवर ठेवायचे. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्यावरती जे आपण तयार केले बिर्याणीसाठी राईसची कढाई ठेवून द्यायची. हे मी असं ठेवलं आहे. तर तवा माझा चांगला तापला आहे, तर मी गॅस स्लो करते आणि याला 15-20 मिनटं असंच वाफू द्यायचे, म्हणजेच दम देऊन घ्यायचे. 15-20 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया उघडून. छान असा वास येतोय. आता आपण बघूया, चेक करू. रेडी आहे आपली प्रॉन्स बिर्याणी. मम्मी बनली बिर्याणी, मी टेस्ट करून बघू? हो बघ ना एक स्पून आणि सगळ्यांना सांग कशी झाली आहे. ठीक आहे. वाव मम्मी, खूप छान झाली. थँक्यू.